नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, आत्ताच नुकतीच एमपीएससी मार्फत एक मोठी जाहिरात आलेली आहे। याबद्दल तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सुद्धा सांगितलं होतं। ती जाहिरात आहे संयुक्त गट क परीक्षेची। मित्रांनो, 2619 पेक्षा जास्त पदं यामध्ये आहेत। आता लक्षात ठेवायचं, यामध्ये परीक्षा योजना कशी असेल, परीक्षा पद्धत कशी असणार आहे, अभ्यासक्रम कोणता असेल, याबद्दल आपण सविस्तर काही घडामोडी पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत, ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, कारण आगामी काळामध्ये आपण यावर नाविन्यपूर्ण गोष्टी करणार आहोत। तुमच्या या प्रवासामध्ये, तुमच्या अभ्यासाच्या प्रवासामध्ये जर तुम्हाला चांगलं हमखास मार्गदर्शन पाहिजे असेल, तर या संदर्भात आपण नुकतीच विजयपथ नावाची एक बॅच लॉन्च केलेली आहे। विजयाचा मार्ग दाखवणारी आपली ही सर्वोच्च बॅच आहे। यामध्ये आपण सविस्तर विषय घेणार आहोत, जे तुम्हाला गट क परीक्षेला अत्यंत महत्त्वाचा आहे। मग तो जीएस जीकेचा असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, मराठी किंवा इंग्रजी पण असेल। त्यामुळे तुम्ही आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप्लिकेशनला व्हिजिट करा। डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड सुद्धा करून घ्या। त्यामध्ये आपण विजयपथ बॅच लॉन्च केलेली आहे, ती पाहू शकता। सगळ्यात चालणारी महाराष्ट्रामध्ये दर्जेदार बॅच आहे, ती पण तुम्हाला आम्ही सर्वात कमी फीस मध्ये देणार आहोत। त्यामुळे हे बॅच तुम्ही लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, आपण सविस्तर जाहिरात या ठिकाणी पाहूया। नुकतीच जी आता ऍड आलेली आहे, त्या संदर्भात आपल्याला जागा किती आहेत, परीक्षा कशा प्रकारे होणार आहे, परीक्षा कशी असेल, अभ्यासक्रम कोणता असेल, हे आपण सविस्तर पाहूया। तर आता जी जाहिरात आलेली आहे, यात आपण पाहू शकतो मित्रांनो, की एकूण 2619 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। म्हणजेच काय, तर आता जी संयुक्त गट क पूर्व परीक्षा होणार आहे, तर ती 2619 पदांसाठी आहे। यामध्ये अजून काही जागा वाढू शकतात। कदाचित कर सहाय्यक असेल किंवा एक्साईजच्या जागा असतील, त्या सुद्धा वाढू शकतात। पण सध्या आयोगाने 2619 जागा काढलेल्या आहेत। आपण सविस्तर बघूया। उद्योग निरीक्षक जे पद आहे, त्यासाठी 9 जागा सध्या आहेत। यामध्ये वाढ होऊ शकते नंतर भविष्यामध्ये। तांत्रिक सहाय्यक पद आहे, त्यासाठी 3 जागा काढलेल्या आहेत। त्यानंतर कर सहाय्यक जे पद आहे, त्याला आपण टॅक्स असिस्टंट म्हणतो, 282 पद आहेत। सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क, मित्रांनो एमव्हीआय नावाचं पद आहे, ज्यासाठी मेकॅनिकल किंवा जे इतर लोक पात्र होतात, आपण त्याचा सुद्धा वेगळा व्हिडिओ घेणार आहोत। पण त्या विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे, कारण आता 461 जागा आलेल्या आहेत। कारण त्या एकतर जागा दरवर्षी येत नाहीत, आणि आल्या तर संख्येने मोठ्या येतात। त्यामुळे ते लक्षात ठेवायचं। लिपिक टंकलेखक जे पद आहे, मंत्रालयाच्या इतर प्रशासकीय विभागामध्ये म्हणजे वेगवेगळे विभाग आहेत, त्या एकूण 1864 जागा आहेत। म्हणजे विचार करा, सध्या 2619 जागेसाठी ऍड आलेली आहे। आता महत्वाचं काय आहे, तर ही जी परीक्षा आहे, पूर्व परीक्षा, ही 27 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रावर ऑनलाईन स्वरूपात होणार आहे। आता त्यांनी काय सांगितलं बघा, लक्ष द्या, इथे महत्वाचं आहे। 27 सप्टेंबर 26 पासून म्हणजे काय, त्यांनी सांगितलं असतं की 27 सप्टेंबर रोजी होणार आहे, ते पासून का म्हणलेले आहेत। याचा अर्थ काय, कदाचित वेगवेगळ्या सत्रामध्ये परीक्षा होऊ शकते, जी ऑनलाईन स्वरूपात परीक्षा दिली जाते। तुम्हाला सर्वांना माहिती आहे, टीसीएस आयबीपीएस मार्फत ज्या ज्या परीक्षा घेतल्या जातात, त्या वेगवेगळ्या सत्रामध्ये होतात। म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जे जे ऑनलाईन सेंटर्स आहेत, ते तुम्हाला मी सांगेन आता पुढे त्यांनी सांगितलेलं आहे। तर अशा विविध केंद्रावर ऑनलाईन फॅसिलिटी असणाऱ्या 27 सप्टेंबर पासून ही परीक्षा घेण्यात येणार आहे। ऑनलाईन संगणक प्रणाली वर आधारित म्हणजे सीबीटी, कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्याला आपण म्हणतो, पद्धतीने घेण्यात येईल। परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल। लक्षात ठेवायचं, म्हणजे सत्रामध्ये असल्या कारणानं आयोग त्यानुसार नंतर सुद्धा अजून अपडेट देईल। आता आपण बघूया की ही जी जाहिरात आहे, यामध्ये अजून काय महत्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, आयोगाने सांगितल्याप्रमाणे आपण काही महत्वाच्या गोष्टी बघूया। आता इथे लक्ष द्या, त्यांनी मुद्दाम एक इथं त्यांनी पॉइंट सांगितलेला आहे, तो म्हणजे काय, तर बघा, प्रस्तुत परीक्षेतील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरिता अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या आणि शैक्षणिक व शारीरिक दृष्ट्या पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करताना सदर संवर्गाचा विकल्प सादर करणे आवश्यक आहे। आता हे लक्षात ठेवायचं, ज्यांना एमव्हीआय पदासाठी अप्लाय करायचं असेल, त्यांनी एमव्हीआय ला सुद्धा क्लिक करणं गरजेचं आहे। एमव्हीआय पद हे पूर्णपणे वेगळं आहे। त्यासाठी मी सविस्तर व्हिडिओ तुम्हाला सांगेन की त्याच्यामध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत। पण लक्षात ठेवायचं, जे शारीरिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत किंवा ज्यांची शारीरिक अपात्रता आहे, त्यांना एमव्हीआयचा फॉर्म भरता येत नाही। त्यामुळे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आता महत्वाच्या तारखा बघा, आपल्याला फॉर्म कधीपासून भरायचा आहे, तर लक्षात ठेवा, जो फॉर्म भरण्याचा अवधी आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, फॉर्म भरण्याचा अवधी कधीपासून आहे, तर अर्ज करण्याचा कालावधी 27 जून दुपारी 2 वाजल्यापासून ते 17 जुलै रात्री 12 म्हणजे 11:59 पर्यंत। पण आपण 17 जुलैची वाट बघायची नाहीये। 27 जूनच्या 1-2 दिवसानंतर पुढच्या वीक मध्ये त्याच्या तुम्हाला फॉर्म भरणं सुरुवात करायची आहे। आता या संदर्भात अत्यंत महत्वाची घडामोडी ही आहे, ज्यांनी एमपीसीची प्रोफाईल काढली नसेल, त्यांनी पहिल्यांदा प्रोफाईल काढून घ्या।
प्रोफाईल काढण्यावर मी सविस्तर सुद्धा व्हिडिओ घेतलेला आहे. आपल्या एमपीएससी फॅक्टरला जाऊ शकता आणि तो व्हिडिओ पाहू शकता. आता दुसरी गोष्ट काय आहे, ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा सुद्धा 17 जुलैचा आहे. म्हणजे जी लास्ट डेट आहे तुम्हाला तिथपर्यंतच काय करावं लागेल, ऑनलाईन शुल्क भरावं लागेल. त्यानंतर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक. काय काय विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरत नाहीत, पण मला असं वाटतं आता ऑनलाईन फॅसिलिटीज आहेत, ऑनलाईनच फी भरून टाका. कारण पुन्हा काय होतं, गडबडीमध्ये 2 दिवस लक्षात राहत नाही आणि मग अशा वेळी धावपळ होऊन जाते. ठीक आहे, तरी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे 19 जुलैपर्यंत तुम्ही स्टेट बँकेत जाऊन शुल्क भरू शकता. चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेमध्ये भरण्याचा अंतिम दिनांक हा तुमचा 20 जुलै आहे. बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये, त्यापेक्षा स्पष्ट सांगतो, सरळ ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, चलन सुद्धा ऑनलाईन भरू शकता. आता पदसंख्येबद्दल तुम्हाला अपडेट माहिती पाहिजे. मित्रांनो, कधी पण लक्षात ठेवायचं की जेव्हा जेव्हा तुम्ही पदसंख्येचा विचार करता तर आयोगाचं हे अत्यंत महत्वाचं तुम्हाला नोटिफिकेशन माहिती पाहिजे की आयोगाने काय सांगितले, पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता असते. म्हणजे सध्या 2619 पदं सुद्धा असतील, ती सध्या म्हणजे नंतर भविष्यामध्ये वाढू शकतात. यामध्ये मागणीपत्र आयोगाकडे आलं कधी पण वाढू शकतात. पूर्व परीक्षेचा निकाल लागण्यापर्यंत ही तुमची लक्षात ठेवायचं काय होणार आहे, पदं वाढू शकतात. एकदा पूर्व परीक्षा निकाल लागला त्यानंतर कोणती पदं वाढत नाहीत. जेवढी आयोगाकडे पदं आलेली असतात त्यानुसारच पूर्व परीक्षा निकाल लागतो. ठीक आहे, ओके. त्यानंतर अजून काय महत्वाचं आहे, सुधारित मागणीपत्र येऊ शकतं. त्यामध्ये पद किंवा संवर्ग पूर्व परीक्षा निकालासाठी विचारात घेण्यात येतील. सुधारित मागणीपत्र येतं किंवा तपशील जो येतो ते सुद्धा वाढवण्याचा आयोगाला अधिकार आहे. हे सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचं काय बघा, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करणं आवश्यक राहील. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे, जर समजा आता कुठल्या कॅटेगरीला जागा नसतीलच, त्यांनी ओपन मधनं फॉर्म भरून टाका. त्याचं कारण काय आहे, भविष्यामध्ये समजा पूर्व परीक्षेच्या आधीपर्यंत, निकालाच्या आधीपर्यंत जर त्या कॅटेगरीला जागा आल्या तर नंतर प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून आयोगाने आता सांगितलेलं आहे की त्या उमेदवारांनी ते शक्यता विचारात घ्यायची की जागा वाढू शकतात वगैरे, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त किंवा स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व संवर्गातील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. म्हणजे जागा वाढ होऊ शकते, त्यानुसार आयोग तुम्हाला प्रसिद्धीपत्रक देतं. ठीक आहे, आता पुढे आपण महत्वाचं काही बघूया. आयोगाने काय सांगितलेलं आहे बघा. ओके, त्याच्यानंतर विविध बघा, हे महत्वाचं आहे. म्हणजे बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांना अजून सुद्धा माहित नाहीये की डॉक्युमेंट काढणं किंवा डॉक्युमेंट कुठल्या कुठल्या सामाजिक प्रवर्गांना आरक्षण आहे. बघा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे विविध सामाजिक प्रवर्ग, महिला, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, दिव्यांग व अनाथ इत्यादींसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील. त्यानंतर ओके, पुन्हा त्यांनी काय सांगितलेलं आहे, SC ST वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित पदावर निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याबाबत तरतुदी लागू राहतील. आपण वाटल्यास याला तुमच्या प्रमाणपत्राला वेगळा व्हिडिओ घेऊया, पण आता फक्त महत्वाचं आपण काही गोष्टी बघूया. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पुढचं काय महत्वाचं आहे, ओके, हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा, EWS जो आता एक नवीन प्रवर्ग आहे. बरेचसे विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरतात. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन ज्याला आपण म्हणतो, उमेदवारांकरिता शासन निर्णय हा निर्णय सांगितलेला आहे. पण त्यांनी काय सांगितलेलं आहे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील चा दावा केलेल्या म्हणजे EWS मध्ये दावा केलेल्या उमेदवाराकडे 26-27 या आर्थिक वर्षाचे व सदर संयुक्त पूर्व परीक्षेच्या दिनांकापूर्वीचे म्हणजेच 27 सप्टेंबर 26 पूर्वीचे EWS प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. म्हणजे आता तुम्ही जर फॉर्म भरत असाल, समजा आता 27 जून पासून फॉर्म चालू होणार आहे, तुमचं काम काय आहे, तर आता बघा जवळपास आता मला वाटते 2 दिवस शिल्लक आहे. त्यांनी सांगितलेलं काय आहे, 27 सप्टेंबर पूर्वीचे तुम्हाला EWS काढून घ्यावं लागेल. जरी समजा EWS काढून घेतलं नसेल तर EWS काढून घ्या. कारण का 27 सप्टेंबरच्या पूर्वीचं पाहिजे. कुठलं EWS सर्टिफिकेट, ज्यांना माहिती आहे की बाबा आपल्याला क्रायटेरिया लागतो. आता काही लोक कन्फ्युज होतात. EWS 2 प्रकारचे प्रमाणपत्र आहेत, एक केंद्राचं असतं आणि एक राज्याचं असतं. तर जेव्हा तुम्ही माही सेवा केंद्रामध्ये जाल
किंवा एका सेतूमध्ये जाल, सेतू कार्यालयामध्ये त्यांना जाऊन सांगा की सर मला राज्याचं ईडब्ल्यूएस पाहिजे आहे. कधी कधी आपण केंद्राचं काढतो, ही परीक्षा केंद्र सरकार घेत नाही. जेव्हा जेव्हा केंद्र सरकार परीक्षा घेतं तिथं सेंट्रलचं ईडब्ल्यूएस लागतं. हे तुम्हाला राज्याचं ईडब्ल्यूएस पाहिजे आहे. तुम्ही आत्ता नसेल तर काढून घेऊ शकता. ज्यांनी काढला असेल त्यांच्यात हरकत नाही. जर 26-27 असेल तर, याच्या पूर्वीचं असेल ते चालणार नाही. तुम्हाला नवीन काढावं लागेल, काढून घेऊ शकता. 27 सप्टेंबरच्या पूर्वीचं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर ओके, पूर्व परीक्षेत अर्जात दावा केलेल्या ज्या उमेदवारांकडे उपरोक्त वर्षाचे प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक अर्ज करतेवेळी नमूद करावा. म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, तुम्हाला त्या फॉर्म भरताना नमूद करावं लागेल. प्रमाणपत्राचा आणि तारखेचा उल्लेख करावा लागेल, तुम्हाला तिथं भरावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तसेच ज्या उमेदवारांच्याकडे अर्ज करतेवेळी प्रमाणपत्र उपलब्ध नाही अशा उमेदवारांनी पूर्व परीक्षेच्या अर्जामध्ये दावा करणे आवश्यक राहील. तिथे तुम्ही सांगा की ईडब्ल्यूएस येस म्हणून, नंतर तुम्ही त्याच्यामध्ये पुन्हा ऍड करू शकता. लक्षात ठेवायचं, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे ईडब्ल्यूएस मधील दावा केलेल्या व पूर्व परीक्षेमध्ये अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांनी मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना प्रमाणपत्राचा तपशील भरणे व प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक राहील. तुम्हाला तुमचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट अपलोड करणं महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलेलं बघा. ठीक आहे. मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना प्रमाणपत्राचा तपशील भरणे व अपलोड करणे महत्वाचं आहे. फक्त तपशील भरून चालणार नाही. तुमच्याकडे वैध जे व्हॅलिड आहे, वैध तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे. कोणतं? ईडब्ल्यूएस. लक्षात ठेवायचा, ईडब्ल्यूएस वाल्यांना ही मोठी सूचना दिलेली आहे. आपण ठळक सूचना बघूया काय काय सांगितलेलं बघा. त्याच्यानंतर एनसीएल अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे नॉन क्रिमिलियर ठराविक कॅटेगरीचं उत्पन्न जर 8 लाखाच्या वरती असेल त्यांचे एनसीएल निघत नाही. 8 लाखाच्या खाली असेल त्यांना एनसीएल काढावा लागतो. तर त्यांनी लक्षात ठेवायचं. ओके. काय सांगितलेलं बघा. संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती किंवा गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी सन 26-27 या आर्थिक वर्षाचे व सदर संयुक्त पूर्व परीक्षेच्या दिनांकापूर्वीची, बघा पुन्हा दिनांक महत्वाचा आहे, 27 सप्टेंबरच्या आधीच तुम्हाला काय करायचं आहे, एनसीएल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. बरोबर. पूर्व परीक्षेत पुन्हा ते सांगितलेलं आहे. जर समजा तुमच्याकडे सध्या प्रमाणपत्र उपलब्ध नसेल आता फॉर्म भरताना, तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता बघा. त्यांनी सांगितलेलं आहे ज्या उमेदवारांकडे अर्ज करतेवेळी प्रमाणपत्र उपलब्ध नाही अशा उमेदवारांनी पूर्व परीक्षेच्या अर्जामध्ये एनसीएल बाबत येस अथवा नो असा दावा करणे आवश्यक राहील. जर उपलब्ध असेल तर येस करा, नसेल तर नो करा. उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतचा दावा केलेल्या व पूर्व परीक्षेमध्ये अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांनी मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना प्रमाणपत्राचा तपशील भरणे व प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक राहील. म्हणजे ज्यांचं ईडब्ल्यूएस आहे, ज्यांचं एनसीएल आहे, आता सध्या असेल तर अपलोड बिंदास्त करून टाका, नंबर वगैरे टाकून द्या. पण आता जर नसेल तर तुम्हाला मुख्यच्या वेळी सुद्धा अपलोड करता येतं. त्यांनी तसं सांगितलेलं आहे, लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर पुढं अत्यंत महत्वाचं काय आहे, सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे पुढचा पॉइंट आरक्षणाचा वगैरे. लक्षात ठेवा, खेळाडू आरक्षण आहे, प्रावीण्य प्राप्त त्यांनी सांगितलेलं बघा, खेळाडू व्यक्तींसाठी आरक्षणाचा दावा करणार आहे त्यानुसार लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर दिव्यांग आरक्षण सुद्धा लागू आहे. म्हणजे खेळाडू आरक्षण आहे, दिव्यांग आरक्षण असतं प्रत्येकाला, आणि सामाजिक प्रवर्गाचं आपापलं आरक्षण. त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट्स लागतात, ते सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे. ओके. दिव्यांग वगैरे सगळा तपशील दिलेला आहे, व्यवस्थित ऍड वाचू शकता. आपल्या टेलिग्रामला सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ. अनाथ आरक्षण सुद्धा आहे बघा. 2023 नुसार जो शासनात जीआर होता त्यानुसार अनाथ आरक्षण लक्षात ठेवायचं. ओके. माजी सैनिक आरक्षण पण आहे. ESM एक्स सर्व्हिसमॅन आरक्षण पण लागू आहे, ते सुद्धा पाहू शकता. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त हे सुद्धा आहे, ते सुद्धा पाहू शकता. ठीक आहे. आता हे तुम्ही इथं बघा, वेतन श्रेणी. जी वेतन श्रेणी असते त्यात आयोगानं सांगितलेलं आहे जे उद्योग निरीक्षक पद आहे, जे उद्योग संचालनालय आहे, ते S13 स्केल आहे. म्हणजे जवळपास 70 ते 75 हजारच्या आसपास या ठिकाणी पेमेंट असेल. तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय S10 स्केल आहे, जवळपास 60 हजारच्या आसपास पेमेंट असेल. हे तुम्हाला बँड लक्षात ठेवायचं आहे. 29,200, 92,300 एवढं पेमेंट मिळत नसतं. ठीक आहे. नॉर्मली महागाई भत्ता वगैरे तुमचे बरेचसे भत्ते ऍड करून याच्या जवळपास दुप्पट पेमेंट लक्षात ठेवायचं. कर सहाय्यक पद आहे, याला S8 स्केल आहे, हा सुद्धा 50-55च्या आसपास पेमेंट भेटेल. लिपिक टंकलेखक S6 स्केल आहे, हा जवळपास 35च्या आसपास पेमेंट भेटेल. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, मित्रांनो या ऍड मध्ये सर्वात जास्त पेमेंट असणारे S14 स्केल लक्षात ठेवायचं, ते म्हणजे MVI. त्याला 38,600 बेसिक पे आहे, म्हणजे जवळपास 75च्या आसपास ती सॅलरी मिळते, हे लक्षात ठेवायचं.
असं व्यवस्थित त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर वयोमर्यादा गणण्याचा दिनांक तो आहे 1 ऑक्टोबर. म्हणजे 1 ऑक्टोबर 26 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी वयोमर्यादा मोजायची आहे. म्हणजे तुम्ही आता सध्या बघा, समजा तुम्ही एप्रिल किंवा मे मधले असाल किंवा कुठलीही पकडा, त्यांनी ऑक्टोबर पर्यंत आयोगानं गणना करायला सांगितलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 1 ऑक्टोबर 26 हे वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे. आता जर आपण प्रवर्ग पाहायला गेलं, कॅटेगरी पाहायला गेल्या, तर आयोगानं सांगितल्याप्रमाणे आपण फक्त या घटकांसाठी बघूया. जे मिनिमम एज आहे कुणासाठी इथे पाहू शकता 19. बघा, सर्व उमेदवार आहेत, सर्व कॅटेगरीचे कुणीही असेल, त्यांना कमीत कमी एज किती लागतं तर 19 लागतं. बघा, सगळ्या ठिकाणी 19 आहे. उद्योग निरीक्षक 19, तांत्रिक सहाय्यक 19, कर सहाय्यक 18, लिपिक टंकलेखक 19 आणि AMVI 19. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही कमाल मर्यादेला जाल तेव्हा शासनानं आरक्षण दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं. कमाल म्हणजे जास्तीत जास्त. तर लक्षात ठेवा, सर्वसाधारण म्हणजे पुरुष असतील किंवा महिला असतील तर अमागाससाठी म्हणजे कुठलंही त्यांना प्रवर्गाचं आरक्षण नसेल त्यांच्यासाठी 38 हे मॅक्सिमम वय आहे. कशासाठी? उद्योग निरीक्षकसाठी. इकडे सुद्धा 38 आहे. बघा, सगळ्या ठिकाणी 38 आहे. जर मागासवर्गीय असेल, अनाथ असेल आणि EWS असेल, लक्षात ठेवायचं, मागासवर्गीय असेल, अनाथ असेल आणि EWS असेल तर ते 43 आहे. ठीक आहे. अमागास असेल तर 38 आणि मागासवर्गीय असेल तर 43 इथं सगळीकडे 43 आहे. त्यानंतर जर समजा एखादा विद्यार्थी खेळाडू असेल तर लक्षात ठेवायचं, खेळाडूसाठी आपण मगाशी तर बघितलं, पण इथं लक्षात ठेवा अमागास मॅक्सिमम किती आहे? 43, सगळे 43 आहे. मागासवर्गीय सगळ्यांना 43 आहे. ठीक आहे. वेगळं काय करायची गरज नाही. जे माजी सैनिक विद्यार्थी आहेत, आणीबाणी व अल्पसेवा राजधिष्ठ अधिकारी असतील तर त्या लोकांना, त्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं अमागास म्हणजे ओपन साठी बघायला गेलं तर 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष म्हणजे 38 जेवढी सर्व्हिस त्यांनी केली असेल तो सेवा कालावधी आणि पुन्हा 3 वर्ष त्याच्यामध्ये ऍड करायची. बघा, इथं सुद्धा बऱ्याच सगळ्यांना कॅटेगरीना सेम आहे. ठीक आहे. मागासवर्गीय अनाथ अधुगांना सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणजे सगळ्या ठिकाणी सेमच आहे, वेगळं काहीच नाहीये. म्हणजे प्रावीण्यप्राप्त खेळाडू कमीत कमी मॅक्सिमम सगळ्यांना सेम आहे. एक्स सर्व्हिसमॅन कमीत कमी मॅक्सिमम सगळ्यांना सेम आहे. दिव्यांग, बघा, दिव्यांगांना 45 इकडं. आणि ही जी AMVI पोस्ट आहे, लक्ष द्या, जी AMVI पोस्ट आहे म्हणजे कुठली? जी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पद आहे ते कुणाला? दिव्यांगांना इथे दिलं आहे. बघा, दिव्यांगांना ते मॅक्सिमम इथे एज लिमिट नाहीये, लक्षात ठेवायचं. बाकी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन यांच्याबद्दल काही दिलेलं नाहीये. पण लक्षात ठेवा, ह्या ज्या जागा असतात ह्या शक्यतो लिपिक टंकलेखकला असतात, लक्षात ठेवायचं. त्यांचं आरक्षण त्या ठिकाणी असणार आहे. ओके. आणि गणण्याचा दिनांक किती आहे? 1 ऑक्टोबर. आता सर्वात महत्वाचा आयोगाने काय सांगितलेलं आहे बघा, तो म्हणजे शैक्षणिक अर्हता म्हणजे शैक्षणिक पात्रता आहे का. बघा, उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीचं समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. म्हणजे तुम्हाला बघा, त्याने काय सांगितलेलं आहे, उद्योग निरीक्षक सोडून इतर पदांसाठी आपण AMVI आपण साईडला ठेवूया, उद्योग निरीक्षक आणि थोडं AMVI साईडला ठेवू. इतर सर्व पदांसाठी काय पाहिजे? मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी. त्यांनी म्हणजे याचा अर्थ काय तर उद्योग निरीक्षक सोडून तुम्हाला कोणती पदवी चालेल? BA चालेल, BCom चालेल, BSc चालेल, कुठली बी वाली घ्या, जर म्हणजे कमीत कमी तुम्हाला पदवी तरी व्हायला पाहिजे. आता लक्ष द्या, उद्योग निरीक्षक गट क संवर्गाकरिता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे आहे. म्हणजे उद्योग निरीक्षक सोडून जी पद आहेत AMVI सोडून त्यांना कुठली पदवी चालते. ठीक आहे. पण जर उद्योग निरीक्षक असेल तर ते इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर नावाचं पोस्ट आहे, त्याला काय सांगितले बघा, संविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील, पण कशाला सोडून? स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल सोडून. तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटात संलग्न असलेल्या वास्तुविद्या, वास्तुविद्या म्हणजे आर्किटेक्चर, बरोबर का? ओके. त्यानंतर पुढं अजून काय वेगळं केलेलं आहे त्यांनी? नगररचना, नगररचना म्हणजे टाउन प्लॅनिंग, टाउन प्लॅनिंग लक्षात ठेवायचं. इत्यादी विषया व्यतिरिक्त म्हणजेच काय तर सिव्हिल, आर्किटेक्चर आणि टाउन प्लॅनिंग लोकांना जे विद्यार्थी याच्यामध्ये येतात त्यांना उद्योग निरीक्षक फॉर्म भरता येत नाही. त्यांनी काय सांगितलेलं आहे? व्यतिरिक्त, लक्षात ठेवायचं. किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, टेक्नॉलॉजीमध्ये पदविका, पदविका वेगळं, पदविका म्हणजे डिप्लोमा, हे लक्षात ठेवायचं. पदविका म्हणजे डिप्लोमा आणि पदवी म्हणजे डिग्री. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता जो AMVI गट आहे, AMVI ला आपण थोडंसं वेगळं करू. AMVI काय आहे? म्हणजे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. त्याचं काय दिलेलं आहे बघा,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एसएससी झालेली असावी किंवा समतुल्य चालेल. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचल अभियांत्रिकी म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा यंत्र अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील किमान 3 वर्षाची पदविका वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता म्हणजे डिप्लोमा चालतो. कशामध्ये? सध्या एमयूआयच्या चालले. एमयूआयच्या विद्यार्थ्यांनी बघून घ्यायचं, व्यवस्थित अंदाज घ्या. त्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व यंत्र अभियांत्रिकी किंवा यंत्र अभियांत्रिकी मधील विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा अत्युच्च अर्हता धारण केलेले किंवा केंद्र किंवा राज्य शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेल्या अर्हता धारण केलेले उमेदवार देखील पात्र राहतील. आता बघा, एमयूआय साठी त्यांनी या डिग्र्या व्हॅलिड दिलेल्या आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकता. सो जे विद्यार्थी या डिग्रीमध्ये येतात, मी अजूनही सांगतोय, विज्ञान शाखेची पदवी पूर्णपणे चालते. ठीक आहे. सिव्हिल, आर्किटेक्चर आणि टाउन प्लॅनिंगच्या पदविका चालत नाहीत. तंत्रज्ञानामधील पदविका किंवा पदवी पण चालते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. यामध्ये आर्ट्स, कॉमर्स कुठलाही विद्यार्थी एमयूआय ला अप्लाय करू शकत नाही, लक्षात ठेवा. आता वरती काय सांगितलेलं आहे, आयोगाने काय सांगितलेलं आहे बघा, खालील अर्हता समतुल्य शैक्षणिक अर्हता म्हणून स्वीकारार्ह आहे. म्हणजे समतुल्य आहेत. तुम्ही हे जर असाल यामधलं कुठलेही एक तुम्ही फॉर्म भरू शकता. कशाला? सध्या एमयूआय चालले, आपण एमयूआयचं बघूया, मग आपण पुढे जाऊ. बघा, डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, बरोबर, डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मशीन टूल्स मेंटेनन्स, फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, फॅब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनिअरिंग, प्लांट इंजिनिअरिंग, मेटलर्जी, हे झालं डिप्लोमा वाले. बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, बॅचलर इन प्रोडक्शन आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर बघा 4 वर्षाचा थिओरिटिकल अँड प्रॅक्टिकल ट्रेनिंग ऍज अॅन आर्टिफिशियल अप्रेंटिस, हे सुद्धा चालतं, त्यांनी सांगितलेलं आहे, लक्षात ठेवायचं. या वेगळं कोण असेल, यापेक्षा वेगळं त्यांना शक्यतो फॉर्म भरता येणार नाही, त्या आयोगाने आता सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, पदविका किंवा पदवीच्या, अगेन कुणाला? एमयूआय वाल्यांना. पदविका किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. जे लास्ट इयरला विद्यार्थी आहेत ते सुद्धा पात्र असतात, काही प्रॉब्लेम नाही. पण आयोगाची अट बघा, परंतु मुख्य परीक्षेकरता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदविका पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. म्हणजे मुख्य परीक्षेला जेव्हा तुम्ही अप्लाय करता, त्या मुख्य परीक्षेला अप्लाय करण्याआधीपर्यंत, फॉर्म भरायच्या आधीपर्यंत तुमची पूर्ण परीक्षा होणं, पास होणं गरजेचं आहे. तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, बरोबर. मग लास्ट इयरच्या विद्यार्थी कन्फ्युज व्हायचं नाही. शेवटच्या वर्षाला जे विद्यार्थी आहेत, पदवी करणारे, पदविका करणारे, शक्यतो पदविका इथं आहे अवेलेबल, कुठं? एमयूआय ला, तर ते अप्लाय करू शकतात. पण जेव्हा तुम्ही मुख्यचा फॉर्म भराल, तर मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदविका किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. जर तुमची परीक्षा झाली नसेल, तुम्हाला मग पूर्वपरीक्षा काढून पण काय उपयोग नाही. लक्षात, तुम्ही अपिअरिंग टाकू शकता, पूर्वपरीक्षा फॉर्म भरू शकता. अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज माहिती स्वीकारण्याच्या 20 दिनांकापर्यंत पूर्ण केलेली असावी. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. 10वीला 12वीला बऱ्यापैकी मराठी झाला असेल, 12वीला झालं जरी नसेल, 10वीला मराठी तुमचा विषय असेल, हरकत नाही. ठीक आहे. आता आपण एमयूआयचं थोडंसं नंतर बघू, कारण मला त्याला वेगळं लेक्चर घ्यावं लागेल. कारण एमयूआयला काय सांगितलेलं आहे बघा, तर अनुभव आणि लायसन्स हे 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. अनुभव कशामध्ये बघा, एमयूआय साठी अनुभव सांगितलेला आहे. तर जड बघा, त्यांनी सांगितलेलं आहे स्वयंचल अभियांत्रिकी वा यंत्र अभियांत्रिकी मधील पदविका पदवी अत्युच्च अर्हता, म्हणजे यामध्ये अथवा वरील प्रमाणे समकक्ष अर्हता धारण केल्यानंतर मुख्य परीक्षेकरता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास हलकी मोटार वाहने म्हणजे लाईट मोटार व्हेकल, जड मालवाहू वाहने व जड प्रवासी वाहने यांचे दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्णवेळ कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागामध्ये व अंगीकृत व्यवसायांचे अखत्यारीतील यंत्रशाळामध्ये घेतलेला अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये घेतलेला किमान 1 वर्ष कालावधीचा अनुभव आवश्यक. क्लिअर? बघा, पुढे पण दिलेला आहे त्यांनी. कधी? मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या आधीपर्यंत. अनुभवाच्या प्रयोजनार्थ प्रशिक्षणार्थी अथवा अप्रेंटिस म्हणून वरील ठिकाणी घेतलेला अनुभव गृहीत धरला जाऊ शकेल. मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास
वर नमूद केल्याप्रमाणे किमान 1 वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून अनुभव नसेल, बघा ज्यांच्याकडे अनुभव नाही, ठीक आहे, ज्यांच्याकडे असेल त्यांना प्रॉब्लेम नाहीये, पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काय करायचं बघा, नियुक्तीनंतर म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर परीक्षा विधीने कालावधीमध्ये म्हणजेच काय तुमच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये किमान 1 वर्ष कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक राहील. म्हणजे सध्या अनुभव असेल तर चांगलंच आहे, पण अनुभव सध्या नसेल कुठला त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथं बघा, जड मालवाहू वाहने, हलकी मोटार वाहने यांचा 1 वर्षाचा म्हणजे कुठला अनुभव नसेल तर तुम्हाला काही टेन्शन नाहीये. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला ट्रेनिंगला बोलवतील त्याही तुम्हाला 1 वर्ष पूर्णपणे अनुभव घेता येईल. म्हणजे फॉर्म भरायला तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे गडबडून जायचं नाही. ठीक आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरता वैध अनुज्ञप्ती म्हणजे लायसन्स. आता जे एमव्हीआयचे विद्यार्थी आहे त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, बाकीच्याने पुढे थोडं थांबून पुढे घेऊ शकता. ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलेलं बघा, लक्ष द्यायचं. काय, मुख्य परीक्षेकरता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाच बरोबर वैध असणारी गिअर्स असलेली मोटरसायकल गिअर असलेली, म्हणजे आपण नॉर्मल 2 व्हीलर मोपेड नव्हे, ऍक्टिव्हा वगैरे नाही, गिअर्स असलेली लक्षात ठेवायची. हलके मोटार वाहन 4 चाकी आणि परिवहन वाहन. आता परिवहन वाहन म्हणजे लक्षात ठेवायचं ट्रान्सपोर्ट व्हेकल 2 प्रकारचे असतात, एक असतं जड मालवाहू आणि एक असतं जड प्रवासी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. या संवर्गासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला वैध अनुज्ञप्ती आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे लायसन्स पाहिजे. 2 व्हीलर असेल चालेल, 4 व्हीलर असेल तरी पण चालेल. ठीक आहे. आता बघा, नसेल तर काय त्यांनी पुढे सांगितलेलं आहे, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे जड माल वाहतूक वाहन किंवा जड प्रवासी वाहतूक वाहन, बघा दोघांपैकी एक, यापैकी एखादी किंवा दोन्ही वाहने चालवण्याची लायसन्स नसेल तर अशा उमेदवारास अशी अनुज्ञप्ती नियुक्तीनंतरच्या 2 वर्षाच्या परिवीक्षा कालावधीमध्ये प्राप्त करणे बंधनकारक आहे. मग लक्षात ठेवायचं बघा, त्यांनी फक्त इथं कुठल्या वाहनाचा उल्लेख केलेला आहे तर परिवहन वाहनाचा उल्लेख केलेला आहे. जड माल वाहतूक किंवा जड प्रवासी वाहतूक हे नसेल हरकत नाही, दोघांपैकी एक नसेल किंवा दोन्ही पण नसतील तरी प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला 2 वर्षामध्ये ट्रेनिंग पिरियड मध्ये ते काढून घेता येतं. पण तुमच्याकडे एखादं तरी कुठलं लायसन्स पाहिजे बघा, तर हलकं मोटार वाहनचं लायसन्स पाहिजे. याचा अर्थ काय होतो, तुमच्याकडे हे लायसन्स पाहिजे. कारण जर त्यांनी मुख्य परीक्षेला लायसन्स तुमचा नंबर टाका असं विचारलं, तुम्हाला या ठिकाणी ते लायसन्स क्रमांक टाकायचे कुठले, तुमच्याकडे हलक्या मोटार वाहनाचा असेल तर टाका. ठीक आहे. परिवीक्षा कालावधीमध्ये अशी अनुज्ञप्ती प्राप्त न करणाऱ्या उमेदवारास सेवेतून कमी करण्यात येईल. हे तर बरोबर आहे. जर तुमच्याकडे लायसन्सच नसेल तुम्हाला कसं काय सर्व्हिसमध्ये ठेवणार, कधी ट्रेनिंग पिरियड मध्ये लक्षात ठेवायचं. ओके. वाहन चालवण्याची अनुज्ञप्ती वेळोवेळी नूतनीकरण केलेली असली पाहिजे, तुमचं रिन्युअल करायला पाहिजे, ना तर जुनं कुठलं तरी द्याल अवघड होऊन जाईल. ठीक आहे. आता सहाय्यक मोटार जे वाहन निरीक्षक आहे त्यासाठी बघा इथे लक्षात ठेवायचा शारीरिक अर्हता पण आहे. काय शारीरिक अर्हता आहे बघा, पुरुष उमेदवार 163 सेंटीमीटर उंची पाहिजे, छाती किमान 79 आणि किमान 5 सेंटीमीटर प्रसरण म्हणजे फुगवून. महिला उमेदवारासाठी उंची 155 अनवाणी कमीत कमी, ही कमीत कमी लक्षात ठेवायची. वजन 45 किलोग्राम कमीत कमी लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा, जे पुढे महत्वाचं, जे रंगांध नसून ज्यांची दृष्टी चष्मासह वा चष्म्याशिवाय चांगली आहे. कलर ब्लाइंडनेस अजिबात चालणार नाही. त्यांनी तिथे सांगितलेलं आहे रंग आंधळेपणा म्हणजे कलर ब्लाइंडनेस नसायला पाहिजे. चष्मा असेल हरकत नाही, चष्मा नसेल तर उत्तमच आहे, पण दृष्टी चांगली पाहिजे, पण हे अजिबात नसावं. काय, रंगांधळेपणा नसावा लक्षात ठेवायचं. संबंधित संवर्गातील नियुक्तीकरिता शिफारस झालेल्या उमेदवारांची शारीरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी शासनामार्फत सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासून घेण्यात येतील. विहित शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरेल. म्हणजे तुमची पात्रता शारीरिक व्यवस्थित पाहिजे. जर याच्यामध्ये फ्रॉड आढळला, काही प्रॉब्लेम झाले तर तुमची नियुक्ती रद्द होऊ शकते, लक्षात ठेवायचं. आयोगानं आपल्या जाहिरातीमध्ये सविस्तर गोष्टी सांगितलेल्या असतात, पण विद्यार्थी अजिबात लक्ष देऊन वाचत नसतात, म्हणून हा व्हिडिओ घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, टंकलेखन अर्हता. आता 2 पदं महत्वाची आहेत. कुठली, लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक. आता इथं कुठला मुद्दा नाहीये, एमव्हीआय पूर्णपणे मुद्दा झाला. ज्यांना एमव्हीआय अप्लाय करायचं आहे मी सगळं सांगितलेलं आहे. आता ज्यांना उद्योग इंग्लिशला अप्लाय करायचं आहे त्यांना डिग्री पण वेगळी लागते, लक्षात ठेवायचं. आता राहिलं काय, आर्ट्स वाले, कॉमर्स वाले बाकी सगळे तिथे करू शकतात. आर्ट्स कॉमर्स सगळे या ठिकाणी अप्लाय करू शकतात. कुठं, लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक. पण इथं महत्वाचं काय आहे, शैक्षणिक अर्हतेसोबत
खालीलप्रमाणे टंकलेखन अर्हता असणे आवश्यक आहे. म्हणजेच काय, टायपिंग सर्टिफिकेट लागणार. मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट असावा आणि दिलेला आहे. म्हणजे टॅक्स असिस्टंटला, कर सहाय्यकाला दोन्ही सर्टिफिकेट लागतात. कुठलं मराठी पण लागतं आणि इंग्रजी पण लागतं 40. पण लिपिक टंकलेखक असेल, फक्त क्लर्क साठी अप्लाय करायचं असेल, तुमच्याकडे दोन्हीपैकी एक लागतं. म्हणजेच मराठी असेल तर 30 पाहिजे किंवा इंग्रजी 40 पाहिजे. बस दोन्ही असतील इकडे अप्लाय, दोन्हीपैकी एक असेल लिपिकला इकडं. कुठं? लिपिक टंकलेख. लक्षात आलं का? कन्फ्युज अजिबात व्हायचं नाही. मी सविस्तर सांगतोय काय करायचं. ओके, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, आयोगानं स्किल टेस्ट पूर्णपणे कॅन्सल केलेली आहे. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. ओके, ठीक आहे. हे पुन्हा 4 वर्ष वगैरे नंतर तुम्हाला सांगितलेलं आहे की बघा, नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट करण्यात येईल. ओके, नियुक्तीच्या दिनांकापासून सांगितलेलं आहे. कुठल्या संवर्गामध्ये? लिपिक टंकलेखक. ओके, त्याच्यानंतर बघा कधीपासून तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट कधी लागेल बघा. मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत, म्हणजे जो मुख्य परीक्षा फॉर्म भरायचा असतो त्या दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. कशामध्ये? या ठिकाणी लक्षात ठेवायचं. शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची म्हणजे जीसीसी विहित टंकलेखन अर्हता आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या विशिष्ट दिनांकास अथवा त्यापूर्वी धारण करणे अनिवार्य आहे. म्हणजेच काय, मुख्य परीक्षेला जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी पाहिजे. आता फॉर्म भरताना तुम्ही अपिअरिंग टाकू शकता. अपिअरिंग म्हणजे काय, समजा नसेल आता तर अपिअरिंग टाका, पण मुख्य होईपर्यंत म्हणजे मुख्यला अप्लाय करण्याच्या आधी, समजा लास्ट डेट आहे मुख्यची अप्लाय करण्याची, समजा ती असेल कदाचित समजा नोव्हेंबरमध्ये, ठीक आहे, तर नोव्हेंबरची डेट असेल त्या आधी तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. बरोबर, मुख्यचा अप्लाय करण्याचा आधीचा दिन. आता कुणाकुणाला सूट आहे बघा, तात्पुरती सूट कुणाकुणाला आहे तर दिव्यांग उमेदवारांना सूट आहे. कधी त्यांना हे करायचंय बघा, दिव्यांग उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे दिव्यांग आरक्षणाचा दावा करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही. म्हणजे यांना कंपल्सरी नाहीये की बाबा आत्ताच पाहिजे, हे नंतर सुद्धा कळू शकतात. त्यानंतर अजून कुणाला सूट आहे याच्यामध्ये? माजी सैनिक उमेदवारांना सुद्धा सूट आहे. त्यानंतर अनाथ उमेदवारांना सुद्धा सूट आहे, लक्षात ठेवायचं. ओके, अजून कुणाला सांगितलेलं आहे बघा, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी प्रवर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी अनुज्ञेय असल्यामुळे प्रस्तुत आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही. म्हणजे अनाथ असेल, एक्स सर्व्हिसमन असेल, दिव्यांग असेल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त असतील, त्यांना सध्या टायपिंगची गरज नाही. त्यांना कधी लागेल? जेव्हा नियुक्ती झाल्यानंतर 2 वर्ष, बघा नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ते त्यावेळी टायपिंग जमा करू शकतात. ते नंतरची गोष्ट आहे, आता फक्त लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर ठीक आहे, पुढं सगळ्यात महत्वाची गोष्ट साईडला उभा राहतो, तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्या. आयोगाने काय सांगितले बघा, परीक्षेचे टप्पे बघा, टप्पे काय आहेत? सेम सगळ्या पोस्ट आहेत. मी सविस्तर 3-4 दिवसापूर्वी यावर व्हिडिओ घेतला, त्यात सांगितलं पण होतं जाहिरात येणार आहे आणि जाहिरात आता आलेली पण आहे, लक्षात ठेवायची. याच्यामध्ये जागा सुद्धा वाढवू शकतात. आता सध्या 5 संवर्ग आहेत: इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. यांच्यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा एकच होणार. बरोबर, संयुक्त मुख्य परीक्षा एकच होणार, संयुक्त पूर्व परीक्षा एकच होणार सगळ्यांसाठी. पण मुख्य परीक्षा या 4 पदांसाठी एक होणार आणि एएमव्हीआय साठी वेगळी होणार. बघा, एएमव्हीआय साठी स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार, कारण तो टेक्निकल स्कीम आहे, टेक्निकल परीक्षा आहे, तांत्रिक परीक्षा आहे, त्यामध्ये वेगळा सिलेबस असतो, त्यामुळे त्यांची मुख्य परीक्षा यामध्ये होणार नाही. या 4 पोस्टला किंवा इतर पोस्टला एकच संयुक्त पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा पण आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, 5 पदांना एकच परीक्षा पूर्व, पण एएमव्हीआय ला मात्र वेगळी मुख्य परीक्षा असेल. ठीक आहे, पूर्व परीक्षा किती मार्काची आहे? 100 मार्काची आहे आणि मुख्य परीक्षा 200 मार्काची आहे. पण जी एएमव्हीआय ची मुख्य परीक्षा असेल, एएमव्हीआयच्या मुख्य परीक्षेला 300 गुण असणार आहे. ठीक आहे, आपण सविस्तर पुढे बघूया. आता सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलेलं आहे बघा, तुम्ही हायलाइट पण करा.
सदर संयुक्त पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रामध्ये आयोजित केली जाईल. म्हणजे परीक्षा जी असेल ती वेगवेगळ्या सत्रामध्ये असणार. कुणाला एका दिवशी असेल, कुणाला वेगळ्या दिवशी असेल, असं वेगवेगळ्या सत्रामध्ये असेल. लक्षात. मग आता महत्वाचं काय आहे तर प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाईल. म्हणजे ऑनलाईन जशा एक्झाम होतात त्याच प्रकारे सगळं सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या आपल्या आधीच्या व्हायचं ना TCSIB पेक्षा तशाच होणार आहेत, लक्षात ठेवायचं. आणि ही MPSC घेणार. सर्व सत्रामधील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व काठिण्यता स्तर विचारात घेऊन परीक्षांती गुणांचे समानीकरण. आता मला सांगा, सामान्य गोष्ट आहे, जर प्रत्येकाची परीक्षा वेगवेगळी घेतली, सत्र वेगवेगळे घेतले तर पेपर वेगळा असणार. आणि पेपर वेगवेगळा असेल तर नॉर्मलायझेशन करावं लागेल. बरोबर ना. अख्ख्या महाराष्ट्रात जर एकच परीक्षा एकाच वेळी झाली ऑफलाईन स्वरूपात तर प्रॉब्लेम नाहीये, कारण का नॉर्मलायझेशनची गरजच नाही. पण जर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या सत्रामध्ये जर परीक्षा घेतली तर मात्र तुम्हाला तिथं नॉर्मलायझेशन करणं गरजेचं आहे. समजा मला पडले 100 पैकी 70 मार्क, कुणाला पेपर बऱ्यापैकी सोपा गेला त्याला 100 पैकी 90 पडले, मग अशा वेळी काय करायचं तर मग अशा वेळी तुम्हाला नॉर्मलायझेशन करावं लागेल. मग गुणांचे समानीकरण केले जाईल. त्यानुसार उमेदवारांचे नॉर्मलाइज गुण निश्चित करून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येईल. नॉर्मलायझेशन पद्धती संदर्भात विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल. सदर नॉर्मलायझेशन सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. नॉर्मलायझेशन प्रत्येकाचा स्कोर कमी जास्त होऊ शकतो. नॉर्मली स्कोर आला त्यामध्ये काय नॉर्मलायझेशन झालं, स्कोर कमी होऊ शकतो, स्कोर वाढू पण शकतो. हे डिपेंड करते की त्यावेळीची परीक्षा कशी आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या सर्व सत्रातील परीक्षा पूर्ण झाल्यानंतर उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात येईल. जेव्हा सगळे सत्र होणार त्यानंतर आन्सर की येणार आयोगाची, ठीक आहे, जशी की आता येते. तसेच उमेदवारांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका रिस्पॉन्स शीट्स संबंधित उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील. तुम्ही जो पेपर सोडवलेला आहे त्याची तुमची स्वतःची एक, त्याला आपण काय म्हणूया, रिस्पॉन्स शीट येणार, जसं की ऑनलाईन एक्झामला येते की तुम्ही कशाला गोल केलेला आहे, तुम्हाला कुठल्या प्रश्नाला मार्क मिळाला, हे सगळं मिळणार. ठीक आहे. हे तुमचा स्वतःचा अधिकार झाला पडताळून पाहण्याचा. पण आयोगाने काय सांगितलेलं आहे, पूर्व परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात होणार, नॉर्मलायझेशन होणार, वेगवेगळ्या सत्रामध्ये होणार, हे लक्षात ठेवायचं. आयोग आन्सर की सुद्धा देणार आणि प्रत्येकाला रिस्पॉन्स शीट सुद्धा मिळणार. इथं आयोगाने काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि मुद्दाम त्यांनी हायलाइट पण केले बघा. ठीक आहे. ओके. आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना, पद्धती तसेच अभ्यासक्रमानुसार पूर्व व मुख्य परीक्षेची निकाल प्रक्रिया राबवण्यात येईल. ठीक आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा सिलेबस सगळाच आहे तोच आहे, तुम्हाला मी पुढे सुद्धा सांगेन. आता मुख्य परीक्षेस प्रवेश. मुख्य परीक्षा कोण देणार? मुख्य परीक्षेसाठी परीक्षा प्रवेशासाठी आयोगाकडून निश्चित केलेल्या गुणांच्या सीमारेषा व मर्यादेनुसार संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हता प्राप्त ठरणाऱ्या तसेच जाहिरात अधिसूचनेतील तरतुदीनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता व अन्य अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारास संबंधित मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल. म्हणजेच काय, जो कट ऑफ क्लिअर करेल, नॉर्मलायझेशन लागल्यानंतरचा कट ऑफ क्लिअर करेल, त्याला आयोग मुख्य परीक्षेला अप्लाय करेल, म्हणजे तो पात्र होऊन जाईल. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगाने विहित केलेल्या पद्धतीने परीक्षा केंद्र निवडून परीक्षा शुल्क विहित मुदतीत सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे असं नाहीये की मी पूर्व परीक्षा पास झालो आता मला ऑटोमॅटिक मुख्यला बोलवणार, नव्हे, तुम्हाला स्वतःहून मुख्य परीक्षेला फॉर्म भरावा लागेल. त्यांना आयोगाने सांगितलेलं आहे. त्यामुळे निवांत बसायचं नाही. त्यावेळी तुम्हाला मी सांगेन परत. संबंधित संवर्गाच्या संयुक्त मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारास स्वतंत्रपणे अर्ज सादर करून प्रत्येक संवर्गाच्या परीक्षेसाठी स्वतंत्र विहित परीक्षा शुल्क भरावे लागेल. बघा, प्रत्येक संवर्गाच्या परीक्षेसाठी स्वतंत्र विहित परीक्षा शुल्क भरावे लागेल. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे, जे आपण पहिले संवर्ग बघितले, आता एम तर वेगळा संवर्ग आहे, एम या संवर्गाला सुद्धा परीक्षा द्यायची असेल तुम्हाला वेगळी फी भरावी लागणार. इकडे असेल तुम्हाला इकडे फी वेगळी भरावी लागणार. ठीक आहे. ओके. ठीक आहे. अर्ज सादर करण्याचे टप्पे बघा, महत्वाचे काय काय आहेत. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते तयार करणे. मित्रांनो लक्षात ठेवायचं, आपण आयोगाला प्रोफाईल, आयोगाच्या वेबसाईटला जाऊन प्रोफाईल कशी काढायची या संदर्भात एक व्यवस्थित व्हिडिओ केलेला आहे. तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. ज्यांनी आपली प्रोफाईल तयार केली नसेल त्यांनी आता प्रोफाईल तयार करून घ्या, आणि ज्यांनी केली असेल त्यांना फक्त जाऊन अप्लाय करायचं आहे 27 जून नंतर, आता नव्हे, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. त्यानंतर
केवायसी सदर कालावधीमध्ये कधी, ठीक आहे, त्यांनी प्रश्न दिलं होतं, सदर कालावधीमध्ये खात्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य राहील. ठीक आहे, हे सुद्धा केवायसी तर तिथे आता सध्या तुम्ही जेव्हा ओपन कराल स्वतःचं प्रोफाईल, तुम्हाला केवायसीचा ऑप्शन येतो बघा, केवायसी सुद्धा करून घ्या. केवायसी म्हणजेच काय, तुमचा आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर प्रॉपर लिंक झालेला आहे की नाही, त्याच्यात तुम्हाला हे येईल, डिजिलॉकरचं येईल बघा, डिजिलॉकर सुद्धा काढून घ्या. ठीक आहे. प्रस्तुत, आता बघा हे महत्वाचं आहे, प्रस्तुत पूर्व परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर घेण्यात येणार असून, बघा लक्ष द्या, प्रस्तुत पूर्व परीक्षा म्हणजेच ऑनलाईन जी आपली परीक्षा होणार आहे, राज्यातील विविध केंद्रावर घेण्यात येणार असून उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेल्या पत्र व्यवहाराचा पत्ता म्हणजे करस्पॉन्डन्स ऍड्रेस, दोन प्रकारचे ऍड्रेस असतात आयोगाचे प्रोफाईल काढताना. एक असतो तुमचा परमनंट ऍड्रेस, समजा तुम्ही सध्या पुण्यामध्येच राहताय परमनंट, तुम्ही तोच ऍड्रेस करस्पॉन्डंट टाकू शकता तुमचा पत्र व्यवहारासाठी. मग आयोग काय करणार, तुमच्या प्रोफाईलला जो पत्र व्यवहाराचा ऍड्रेस आहे म्हणजे करस्पॉन्डन्स ऍड्रेस आहे तोच जिल्हा किंवा त्याच्या जवळचा जिल्हा टाकू शकतो. बघा क्लिअर करा, दोन प्रकारचे पत्ते असतात. आता समजा मी पुण्यामध्ये आहे, म्हणजे मी पुण्यामध्ये सध्या आहे पण माझं मूळचं ठिकाण कोल्हापूर आहे. आता समजा मी करस्पॉन्डन्स टाकला पुणे आणि माझा परमनंट टाकला कोल्हापूर, तर आयोग काय करणार, पुण्याचं गृहीत धरून मला सेंटर देणार, इथलंच पुण्यामधलं कुठलं ऑनलाईन असेल ते. मग तुमचं काम काय आहे, जर तुम्हाला जवळ सेंटर हवं असेल तुमच्या लोकेशनला, आता बरेच विद्यार्थी पुण्यामध्ये अभ्यास करतात, त्यांनी काय करा, करस्पॉन्डन्स ऍड्रेस पुण्यामधला टाकून द्या. त्याचा फायदा काय होईल, तुम्हाला पुण्यामधलं सेंटर भेटेल. ज्यांना असं वाटते की आम्हाला गावीच बरं आहे, त्यांनी परमनंट आणि तुमचा करस्पॉन्डन्स सेमच टाका. पण जो तुम्ही पत्र व्यवहाराचा ऍड्रेस टाकाल करस्पॉन्डन्स ऍड्रेस, त्यानुसारच तो विचारात घेऊन, तसेच परीक्षा केंद्राची मर्यादा विचारात घेऊन उमेदवारांना उपलब्धतेनुसार उमेदवारांच्या संबंधित जिल्ह्यातील अथवा नजीकच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल. समजा तुम्ही पुणे टाकला पण पुण्यातल्या सीट समजा फुल झाल्या, तुम्हाला मुंबई सुद्धा मिळू शकेल. समजा कोल्हापूर टाकलं, कोल्हापूर फुल झालं, जवळचा जिल्हा मिळू शकेल. मग जेणेकरून म्हणण्याचा उद्देश काय आहे, तुम्हाला फॉर्म 27 जून चालू झालं की लगेच काही दिवसामध्ये भरून टाकावं लागेल. संख्या मोठी आहे, अजून याच्यामध्ये पदं वाढतील, भरपूर विद्यार्थी या ठिकाणी येणार आहेत, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आयोगाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे आयोगाच्या पत्त्यावर काय पाठवायचं नाहीये, तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे, पूर्वचा सुद्धा मुख्यचा सुद्धा. मुख्य तर नंतर झालं, तुम्हाला आधी पूर्वचा करावा लागेल. ठीक आहे. ओके, त्यानंतर पुढे काय दिले बघा, संयुक्त पूर्व परीक्षा 8वा क्रमांक, संयुक्त पूर्व परीक्षेचा भरावयाच्या अराखीव व आरक्षित एकूण पदसंख्येच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून सामायिक पूर्व परीक्षेमधील उमेदवारांच्या गुणांच्या आधारे गट क सेवेकरिता एकत्रित निकाल जाहीर करण्यात येईल. म्हणजे आता फिक्स झाले, संयुक्त गट क साठी पूर्व परीक्षेचा एकच निकाल लागेल. जेव्हा तुम्ही मुख्य द्याल प्रत्येक संवर्गाचा वेगळा निकाल लागणार, उद्योग निरीक्षक वेगळा, कुठं मुख्य नंतर, पूर्व परीक्षा सगळ्यांना एकच निकाल लागतो, असं आयोगाचं म्हणणं आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रोफाईल मध्ये तुमचे हे प्रमाणपत्र अपलोड करावे लागतील. बघा व्यवस्थित वाचा, ज्यांनी प्रोफाईल काढली नाही त्यांनी प्रोफाईल काढून घ्या आणि ज्यांनी प्रोफाईल काढलेली आहे त्याच्यामध्ये अपलोड करा. काय काय सांगितलेलं बघा, कुठले डॉक्युमेंट्स महत्वाचे आहेत, पात्र दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू आरक्षण दिलेलं बघा, पूर्व परीक्षेकरता क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अथवा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेली पोच पावती हे पाहिजे. मुख्य परीक्षेकरता क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल तो पाहिजेच, फक्त पावती असून चालणार नाही. अनाथ असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षण, पदवीधर अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक सगळंच, आणि त्यांचा असल्यास आदिवास प्रमाणपत्र. डोमेसाईल कंपल्सरी काढा. मी डॉक्युमेंटला वाटल्यास एक वेगळा तुम्हाला व्हिडिओ घेतो, आणि तुम्हाला जेव्हा अजून पण ऍड नाही कळाली मला कमेंटला टाका, तुम्हाला अजून काही गोष्टी नाही कळाल्या त्याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. पण व्यवस्थित बघा, त्यांनी सांगितलेलं पण आहे किमान साईज सगळं पीडीएफ मध्ये पाहिजे, उगाच जेपीजी मध्ये जेपीजी फोटो मध्ये अपलोड करायचं नाही. 50 KB मिनिमम आहे, 500 KB मॅक्सिमम आहे. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर अजून डिजिलॉकर करून घ्या. आयोगाच्या प्रोफाईलला ओपन केलं, स्वतःचं लॉग इन केलं, डिजिलॉकरचा येतो, लक्षात ठेवायचा पॉइंट आहे. ओके, त्याच्यानंतर इथं तुमचं परीक्षा शुल्क आहे. काय परीक्षा शुल्क आहे बघा, संयुक्त पूर्व परीक्षा ओपनवाल्यांना अमागास 394, मागासवर्गीय सगळेच SC ST वगैरे 294. ठीक आहे. मुख्य परीक्षा 544 आणि इकडे 344. माजी सैनिक फक्त गट क साठी 44. ओके. त्यानंतर
परीक्षा शुल्क ना परतावा आहे. एकदा तुम्ही फॉर्म भरला की ते तुमचे पैसे आयोगाकडे जमा झाले. तुम्ही जर कॅन्सल जरी केला तुम्हाला पैसे मिळणार नाही, तुम्हाला वेगळा फॉर्म भरावा लागेल, म्हणजे नॉन रिफंडेबल आहे. ठीक आहे, ओके. सबमिट आणि पेज बघा, जेव्हा तुम्ही फॉर्म भरता, तुम्हाला मी सविस्तर सांगेन, जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तुमचं काम काय आहे, आपण याच्यावर वेगळा व्हिडिओ घेऊया, फॉर्म कसा भरावा वेगळा व्हिडिओ घेऊ. आता फक्त जाहिरात समजून घ्या. ठीक आहे, तुम्हाला सबमिट करावं लागेल, पे फीस करावं लागेल आणि पे फीस तुम्हाला चेक करावं लागेल की तुमचं सक्सेस झालेलं आहे की नाही. ओके, त्यानंतर चलनाद्वारे ऑफलाईन भरू शकता तुमचा जो काही हे आहे त्याला आपण काय म्हणतो, फीज. ओके, त्याच्यानंतर अजून काही आहे, प्रवेश प्रमाणपत्र 7 दिवस अगोदर येतं. ठीक आहे, तुम्हाला काय काय पाहिजे. ओके, हा आधार कार्ड वगैरे तुम्ही याला घेऊन जाऊ शकता परीक्षेला, तुमचं जे प्रवेश प्रमाणपत्र आहे. जेव्हा एक्झामला जाल तुमच्याकडे ओरिजिनल आयडी पाहिजे. आधार कार्ड चालेल, पॅन कार्ड चालेल, कुठला एखादा पासपोर्ट चालेल किंवा अजून कुठले त्यांनी दिलेलं आहे बघा सगळे इथं. एक मूळ ओळखपत्र घेऊन जावं लागेल, त्याची एक झेरॉक्स आणि तुमचं प्रवेश प्रमाणपत्र तुम्हाला पूर्वला घेऊन जावं लागेल. यात काही जास्त काय करायची गरज नाही. ओके, त्याच्यानंतर हा आता इथं महत्वाचं आहे बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. काय महत्वाचं आहे, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा मध्ये तसेच पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम उमेदवारांसाठी माहिती विभागातील परीक्षा अंतर्गत अभ्यासक्रम येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीचे कृपया अवलोकन करावे. म्हणजे तो तिथं अभ्यासक्रम उपलब्ध केलेला आहे हे लक्षात ठेवायचं. ओके, प्रस्तुत परीक्षेच्या आयोजनाच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यायची आहे याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतःने घेणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा एका दिवशी अनेक एक्झाम ओव्हरलॅप होतात आणि मग पोरं दंगा करतात, आमची ही पण एक्झाम आहे सेंट्रलची, आमची नेटसेट आहे, आमची ही ती आहे. तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला जर वाटत असेल की एमपीसी पेक्षा त्या एक्झाम महत्वाच्या तुम्हाला त्या द्याव्या लागतील, कारण बऱ्याच ठिकाणी शनिवार रविवार बऱ्याच ठिकाणी एक्झाम्स असतात हे लक्षात ठेवायचं. ओके, त्यामुळे अजिबात विसरायचं नाही. आयोगात चुकीची माहिती सादर करणाऱ्या उमेदवारास सदर निवड प्रक्रियेसाठी अपात्र ठरवण्यात येईल. जर कुठलं डॉक्युमेंट खराब निघालं, फ्रॉड निघालं, त्याच्यावर कारवाई होते आणि त्या व्यक्तीला अपात्र करण्यात येते. त्यामुळं आयुष्याचा खेळ करू नका. एमपीएससी द्यायची नसेल देऊच नका, पण उगच डॉक्युमेंट चुकीचे टाकून काही बनावट गोष्टी करून फ्रॉड मानण्यात येणार आणि आयुष्यभर अपात्र राहाल. तसेच प्रस्तुत प्रकरणी उमेदवारांना सर्वसाधारण सूचनामधील प्रकरण क्रमांक 9 अनुसार कारवाई करण्यात येईल, मग तुमच्यावर केसेस दाखल होतील. आणि 18 पॉईंट काय आहे, संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा पद्धती म्हणजेच ऑनलाईन सीबीटी कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्याला आपण म्हणतो व स्वरूप उमेदवारांना अवगत व्हावे याकरिता आयोगाच्या या संकेतस्थळावरील ऑनलाईन फॅसिलिटीज या मेनू मध्ये सीबीटी मॉक टेस्ट येथे एक वेब लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला फक्त समजावं की आयोग या प्रकारे परीक्षा घेणार, यासाठी त्यांनी एक मॉक टेस्ट अवेलेबल करून दिलेली आहे. लक्षात, ज्यामध्ये 50 प्रश्न असतील. आपण सविस्तर तो सुद्धा व्हिडिओ घेऊया की ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेचा अनुभव नाही त्यांनी काय करायचं, तुम्हाला सविस्तर सांगेल. ठीक आहे, आणि अशी जाहिरात पूर्णपणे आलेली आहे. आता बाकी सांगितलं बघा, परीक्षा कक्षात कार्यालयात वगैरे हे सगळं मनाई आहे. ओके, हे सगळं पूर्ण तुमचा अहवाल. उद्योग निरीक्षक 9 जागा आहेत. यामध्ये बघा एसएबीसी 1 जागा आहे, तुम्ही कॅटेगरी वाईज बघू शकता. तांत्रिक सहाय्यक एकूण 3 पद आहेत, व्यवस्थित आपापल्या कॅटेगरीनुसार बघू शकता. एएमव्हीआय थोडी मोठी जागा, लक्षात ठेवायचं, 461 पद आहेत. मी सविस्तर सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ घेईन. यामध्ये एसएबीसी चांगल्या जागा आहेत यावर्षी. ओके, 46 आहेत आणि ओपन सुद्धा चांगले आहेत बघा, सर्वसाधारण 17. कर सहाय्यक 282 पद आहेत, ज्यांना दोन्ही टायपिंग लागतं, इंग्रजी आणि मराठी, लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर हे लिपिकचे 1864 पद आहेत. यामध्ये अजून वाढ होऊ शकते. आणि अजून एक बातमी आहे ती म्हणजे एक्साईज पीएसआयची. एक्साईजचं जे पद आहे म्हणजेच तुमचा राज्य उत्पादन शुल्कवाला जो सब इन्स्पेक्टर असतो, तर त्यामध्ये सुद्धा जवळपास 100 जागा येऊ शकतात. ते आयोग नंतर सांगेल. सध्या आयोगाने यासाठी माहिती दिलेली आहे. मग तुमचं काम काय आहे, तर हे बघा, हे लिपिकसाठी स्पेशली सामान्य प्रशासन विभागाचं मंत्रालयीन प्रशासकीय विभाग मंत्रालयामध्ये या जागा शिल्लक आहेत. त्यानंतर सह्याद्री व नंदगिरी राज्य अतिथीगृह, लोकायुक्त कार्यालय, ठीक आहे, असं सगळं दिलेलं आहे बघा. सहसंचालक लेखा कोशागार, मग प्रत्येकाचा विभाग वेगळा, नाशिक विभाग वेगळा, नागपूर वेगळा, अमरावती वेगळा, ठीक आहे, असं सगळं दिलेलं आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी सविस्तर तुम्ही जागेचा तपशील पाहू शकता. आता काय जागा आपण सगळ्या पाठ करू शकत नाही, पण ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांना मोठी संधी आहे. मी त्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतो की कसं कसं काय काय करायचं आहे. ठीक आहे,
आता जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एक क्लिअर झाली गोष्ट, काय बघा, एक गोष्ट काय काय क्लिअर झाली, तर जी पूर्व परीक्षा आहे, बघा जी पूर्व परीक्षा आहे ती पूर्व परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार, बरोबर. किती मार्क्सची होणार? 100 मार्क्सची होणार, म्हणजे 100 प्रश्न असणार, 100 गुण असणार. तर आयोगानं काही दिवसापूर्वी सांगितलं होतं संयुक्त गट ब आणि गट क मध्ये आम्ही काही चेंज करणार नाही. ठीक आहे. आता हे झाली पूर्व परीक्षा 100 गुणांची, यांचा कट ऑफ लागेल सगळ्यांना एकत्र एमव्हीआय सोडून. एमव्हीआयला तो कट ऑफ लागणार नाही, एमव्हीआयचा कट ऑफ वेगळा लागेल, पूर्वचा सुद्धा त्यांचं वेगळंच चालते. ठीक आहे, मुख्य सुद्धा वेगळी आहे. आता हे जे बाकी 4 संवर्ग आहेत किंवा एमव्हीआय सोडून जे संवर्ग आहेत त्याची ऑनलाईन झाली परीक्षा 100 गुणांची. ज्याने तो कट ऑफ क्लिअर केला असेल कुठला नॉर्मलायझेशन नंतरचा, त्यांना मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे. मुख्य परीक्षा असेल 400 गुणांची, पण त्याला पेपर 2 असतील, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 असेल 200 गुणांचा, पेपर 2 असेल 200 गुणांचा, हे झाले 400 मार्क. आता यामध्ये आयोगानं मुख्य परीक्षा ऑनलाईन होणार आहे असा उल्लेख केलेला नाही. त्यामुळं पूर्व परीक्षा ही फक्त ऑनलाईन स्वरूपात होईल आणि शक्यतो मुख्य परीक्षा, बघा आयोगाचं काम कमी झालं ना. आता ठीक आहे, मान्य आहे, ऑनलाईन झाल्यामुळे बरेचसे आपल्याकडे प्रश्नचिन्ह येत आहेत, ज्या आपण गोष्टी ऐकतो मार्केटमध्ये बाजारामध्ये की ऑनलाईनला काय चाललंय. पण आयोगाचं कदाचित असं असेल की भरपूर संवर्ग वाढणार असतील तर कदाचित इथं आयोगाला सोयीस्कर बरं पडतं ऑनलाईन एक्झाम. ठीक आहे, पण मुख्य परीक्षा जी आहे ती आयोगानं अजून निश्चित केलेली नाही. सध्या तरी ती ऑफलाईन स्वरूपातच होईल. आयोगाचं काय म्हणणं आहे की ऑनलाईन आम्ही मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा घेतो, पण मुख्य परीक्षा ऑनलाईन होणार नाही. त्यांना जर हवं असतं त्यांनी व्यवस्थित सांगितलं असतं की पूर्व आणि मुख्य आम्ही ऑनलाईन स्वरूपात घेत आहोत. सध्या त्यांचं काय चाललंय की ऑनलाईन स्वरूपात फक्त पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा ही सध्या ऑफलाईनच असणार आहे. ते आपण नंतर सगळ्या गोष्टी बघूया. पण आता आपलं काम काय आहे, तर आपल्याला जी अपेक्षित ऍड होती ती पडलेली आहे. यामध्ये अजून भरमसाठ जागा ऍड होणार. अजून काही लोकांचं म्हणणं आहे सर बऱ्याच ठिकाणी सांगितलं 10,000 हा आकडा खूप जास्त वाढू शकतो, अजून बरेचसे मागणीपत्र जातील. साधा विचार करा, 27 सप्टेंबर पासून परीक्षा आहेत. आता महिना चालला सध्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचा जवळपास पूर्ण महिना, 3 महिन्यामध्ये भरपूर जागा आयोगाकडे जाऊ शकतात. त्यामुळे आपलं काम आहे की सध्या आपला अभ्यासक्रम व्यवस्थित सेट करा. मी तुम्हाला अभ्यासक्रमाचा व्हिडिओ प्रॉपरली टाकतो. ठीक आहे, व्यवस्थित टाकतो, त्याचा पूर्ण एकदा अभ्यास करा, सविस्तर अभ्यास करा. आपण सुद्धा त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड करूया. आपलं सध्या काम आहे की आता ऍड पडलेली आहे, आता माघार घेऊ नका. चांगली पद आहे त्याच्यामध्ये, लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, यामध्ये काही पद वाढू शकतात, काही संवर्ग पण वाढू शकतात. त्यामुळे अभ्यास चालू ठेवा आणि या संदर्भात जे आपण बॅच लॉन्च केलेली आहे त्याचा प्रॉपरली अभ्यास करा. विजयपथ बॅच आहे, व्यवस्थित पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो.